वागलं तर पक्ष म्हणतो ह्याला बाबा उभा करावं. आणि जर पक्षसंघ जर ही कोणाच्या नीट नसली तर पक्ष कशाला उभा करते हो. निवडून यायचं ह्याच्यात माझ्याकडं जाय दुसऱ्याकडं असं चालत नसते राजकारणाच्या आरोपाकडे कसं बघताय? ऐका की विरोधकांचं कसं आहे माहिती आहे का, इलेक्शन आलं का म्हणते ते बघा मी असं आहे मी तसं आहे, त्यांनी काय केलं. अरे तुम्ही काय केलं सांगा की म्हणावं. या विरोधकांनी मला सांगावं या बोशे गटातल्याने आमदारांनी ज्यादा कामं केली ती का त्यांच्या पक्षाने ज्यादा कामं केली ती त्यांचा जाहीरनामा तिने दावा. आणि पुढं काय करणार आहे हे सांगायला पाहिजे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही, परका एकच एवढा मुद्दा आहे, दुसरं काय सांगणार आहे. त्यांचं काम आहे का, त्यांनी काम बाबा नंदेश्वरमध्ये एक काम केलेलं त्यांनी सांगावं किंवा बाहेरच्या गटात सगळे केलेलं काम सांगावं. त्यांच्याकडे मुद्दा नाही तर काय सांगायचं काय, एकच तेवढा मुद्दा आहे परका म्हणायचं. बरं परका कसा सभापती तालुक्या सभापती म्हणजे परका असतो का, तालुक्या सभापती सगळ्या तालुक्याचा असतो का कुठल्या एका गावाचा ह्याचा असतो. सभापती असल्यामुळे सर्व भागात आणि प्रत्येक तो यापूर्वी पंचायत समितीचा सभापती होता आणि सभापती असताना ज्या काळात तालुक्यातल्या सर्व झेडपी गट असो पंचायत समिती गट असो या सगळ्या गटातल्या लोकांची विरोधक असो किंवा स्वतःच्या पार्टीचा असो भेदभाव न करता त्यांनी जी कामं केली आहेत त्याची पोच नक्कीच बोशे गटात त्यांना मिळणार. आमच्याकडे बघा रस्त्याची कामं केली ती, परत घरकुलची कामं केली ती. आणि सभापती एक असा माणूस आहे सर्व जातीला घेऊन चालणारा माणूस आहे ती, नुसता धनगराचा म्हणून नाही त्याचा, सर्व जाती. आता माझ्यासारख्या सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही एक सांगितलं सार्वजनिक काम त्यांनी लगेच फोन करून लगेच करायला लावलं काम. म्हणजे काय नुसतं नंदेश्वर पुरतं बी नाही, खालच्या पूर्ण बोशे गटात तसंच आहे. आता दुसरा मुद्दा त्यांचा काय म्हणते ते विरोधक परका आहे. अरे त्याचा बाप 25-30 वर्ष झाले नंदेश्वरात त्याला गाव नागा ओळखतंय. त्याच्या वडिलापासून 25-30 वर्षाला त्याचं वडील इथं नंदेश्वरमध्ये त्यांचं दुकान होतं, सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलंय. धनगर समाज नंदेश्वरचा त्याला 100% 90% त्याला मदत करणार नंदेश्वरमध्ये. आता काल शनिवारी त्यांनी सहज आपली जवळजवळ 14,000 घरकुलं दिलीत. ही जी दिसते गाळे बिळे ही रस्ता ही त्यांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून इथं कामं झाली. सगळं येणारा रस्ता तुम्ही आलेला कॉन्क्रीट रस्ता हाही सगळा आमदार साहेबाच्या माध्यमातून झालेला आहे. पाण्याचा प्रश्न मोठा एवढा सुटलेला आहे, काम चालू झालं आहे. त्यामुळे भरपूर कामं केली. गावात बुद्धविहार दिले 25 लाखाचं, वर अण्णाभाऊ साठेसाठी 20 लाख रुपये दिले. मध्ये ही गाळं दिसते ती समोर तुम्हाला 20 लाख रुपये आमदार साहेबांनी दिलेत. ही ब्लॉक ही दिसते ती सगळं आमदार साहेबांच्या माध्यमातून काम झाले. 25 लाख रुपये ग्रामपंचायत कार्यालय तर सभापती म्हणणार प्रत्येकाला माहीत आहे माणूस ना. 10 तास त्या माणसानं वेळ दिलेला आहे. तर पंचायत समितीपेक्षा काय पडून असायचं सभापती प्रत्येक शेवटच्या म्हणजे गोरगऱ्यापर्यंत पोचलेला स्वतः. त्यांच्यावर आरोप होते परका उमेदवार आहेत. कुठला परका त्यांनी सगळ्यात लास्टच्या माणसाचं काम केलेलं आहे. त्यामुळे कामाचा माणूस आहे. परका म्हणजे काय पाकिस्तान आला आहे. ज्यावेळेस काम करत होता त्यावेळेस परका नव्हता आणि ह्यानं घेतलं स्थानिक पण काय केलं काम. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मी विक्रम. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण सध्या आहोत बोसे जिल्हा परिषद गटातील नंदेश्वर या गावात. तसं बघायला गेलं तर बोसे जिल्हा परिषद गट हा अतिशय हाय व्होल्टेज मानला जातो. महत्त्वपूर्ण लढती इथे लढल्या जात आहेत. एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून श्री प्रदीप खांडेकर यांची उमेदवारी ही निश्चित झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. जरी अजून काँग्रेसचे रविकिरण कोळेकर असतील किंवा त्यांनी जरी अर्ज भरलेला असला तरी ह्यांची युती जरी किंवा आघाडी झाली तरी त्या बसवराज पाटील यांची सध्या उमेदवारी ही फिक्स मानली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आपण नंदेश्वरमध्ये इथे ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. काय येतात लोकांच्या प्रतिक्रिया, येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडून काय असणार आहेत लोकांच्या अपेक्षा, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग काय बोलतील नागरिक बघूया. इथलंच का तुम्ही? इथलं आहे. काय नाव? नामदेव अप्पा भांडकर. इलेक्शन लागले माहिती आहे? होय. कोणाचं वार आहे तुमच्या गावात? आता काय अजून काय फुटलं नाही अजून. नाही नाही तरी चर्चा काय थोडीफार ऐकून आहे का? चालायची म्हणायची वेगळं बोलायची. त्याला तर काय इलाज आहे. 12 आहे ते. बरं, मग तुमचं म्हणणं काय आहे? मग वार कोणाचं ती तुम्हाला विचारते? खांडेकराचं जास्त म्हणते ती. खांडेकराचं? हां. कशावरून म्हणताय काय? मग ते जग म्हणते म्हणून तुम्ही बरं अशी नमस्कार. काय ह्यातलं काय आपल्याला काही विषय अनुभव काय आपल्याला काय माहीत नाही. काय नाही.
काय इलेक्शन लागले ती तर माहिती आहे का नाही? इलेक्शन लागलं आपल्याला काय त्याचं भगीरथ ते बालकेच्याशिवाय आम्ही काय कुणाला करत नाही, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही कुठलं वगैरे बालकीशिवाय करत नाही. करत नाही कुणाला. कसं काय म्हणताय? ते आमचा विषय असतो इथे. बर बाकीचं आम्ही कुणाला करत नाही. वगैरे बालकीचा उमेदवार कोण आहे का? ते कोण का असं ते येऊन सांगितल्याच्या नंतर बर हा त्यांनी सांगेल त्याला करणार. बर नमस्कार. नमस्ते. इथलंच घ्या तुम्ही. हा येस. काय नाव? सुनील कसबे. बरं, जिल्हा परिषदचं काय वातावरण आहे सध्या तुमच्या गावात? जिल्हा परिषदचं वातावरण वंचितचं ज्यादा आहे. वंचितचं आहे. बर कशा कोण आहे उमेदवार वंचित? ॲडव्होकेट मेटकरी. मेटकरी. हम्म. बरं. जास्त मेटकरी. तुमच्या गावात वंचितला होईल असं वाटतंय? आम्हाला वाटतंय हो. बर हम्म. बरं ठीक आहे. तुम्हाला हा? आजोबा नमस्कार. नमस्कार. काय? निवडणूक लागली जिल्हा परिषदची. बर 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 मग कसं आहे तुमच्या गावात? इथलंच का तुम्ही? हा इथलाच आहे. बर काय नाव? कसबे, मधुकर कसबे. 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 बर कसं आहे वातावरण काय गावात? काय अजून काही चालू नाही तसं लय बर नाही चालू. आता जिल्हा परिषद काल लोक काय आले होते, बर गेले ते फिरून, असं फिरून जाणार तुमच्या वाणी हो. आता जिल्हा परिषदची उमेदवारी भाजपकडनं प्रदीप खांडेकर आहेत, दुसरीकडनं बसवराज पाटील आहेत. मग कोणाची जास्त म्हणजे हवा वाटते तुमच्या गावात? अजून काय आवाज नाही तर कसं सांगायचं, आवाज नाही तर. आवाज नाही. खांडेकरची हवा जास्त. हा खांडेकरची हवा जास्त आहे. खांडेकरची हवा जास्त आहे. हा उगाच कशावर झाकून ठेवायची काय गरज नाही. खांडेकर परगटलेला आहे पहिला, बर त्याच्यामुळे त्याची हवा आज चौकट मिळायला लागली आहे. खांडेकर इथं बाहेरला म्हणतात की लोक इथली. आमची लोक मग का म्हणणारच हरलाय. हा, हा, हा. हा बरोबर आहे. बाहेरला म्हणतात हो. बरोबर आहे. मग ही पाटील बाहेरला ना बघा. हम्म, 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 पाटील बाहेरला जा. याला विरोध कोण आहे हम्म, हम्म, हम्म. काय ह्याचा? म्हणजे ह्या मतदारसंघात नाही असं म्हणतात, त्या गटात दुसऱ्या गावात आहेत म्हणतात. कुठं का असं ना असेल खरं. बर खरं ह्याला विरोध चांगला माणूस आहे हो. खांडेकर चांगला आहेत. खांडेकरला विरोध चांगला माणूस आहे. हम्म, हम्म, हम्म. वरलं राजकारण कसं चालतंय सांगा मला. मोरलं हम्म. कसं चालतंय सांगा. का भाजपचं का राज्य आहे ना आता सध्या. भाजपचा आहे. मग त्याच्या विषयानं चालावं लागणार नाही खाली. भाजपच्या दिशेने चालवणार लागला वरच्यानुसार. मग बर उद्या काय आम्हाला काय गेलो तर मंगोड्यात तरी त्या बाबा आमकं जमकं म्हणायला तरी येते. काँग्रेसवाल्याला किंमत देत नाही ते नाही. बर सुशील कुमार शिंदे पोरगी निवडून दिली. हम्म, हम्म, हम्म. तिचं ते आता तिचं काय ऐकते का त्याचं. बर बरं काय गोष्ट आहे काय. म्हणजे भाजपवाल्याकडनं कामं होती थोडक्यात असं. हा 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 भाजपवाल्याकडून का हा, हा. कामं होतेच भाजपवाल्याकडून. हम्म. बर. मग आता काय बस आता का काय गोष्ट लावली आहे मी. नमस्कार. राम राम. इथलंच का मामा? इथलं जाई काय नाव? मोठे तुकाराम. मोठे. जिल्हा परिषद लागली माहिती आहे? होय. कसं आहे वातावरण तुमच्या गावात? काय अर्ज भरल्यात, कोणी कोणी काय कळलं नाही नक्की अजून. बर. चालू आहे वातावरण. हाय आता प्रदीप खांडेकर आहेत एका बाजूला, हाय. बसवराज पाटील आहेत, हा. सुरेश कोळेकरचा पोरगा रवी आहे. हा, रविकिरण कोळेकर आहेत. दादा उलतडे आहे. होय. कुणाच होईल वातावरण वाटते? आता तसं काय सांगता येते जे ते ताकदीचा प्रश्न आहे. हा. म्हणजे तेच तुम्हाला विचारतो, ताकद कोणाची आहे इथं आता तुमच्या कसं गावात? ओळखायचं आपण. एका गावावर नाही 16 गावावर आहे. बर हं? तरी ऐकून वगैरे काय कोणाचं काय? मी काय म्हणतोय, ही एका गावचं वातावरण झालं पण 16 गाव आहेत ना झेडपीला. बर बरं जाऊ, तुमच्या गावात कसं होते? काय सांगता येत नाही. वाटून जाणार चौकड थोडी बर चौकड जाणार की. हा, हा. तर काही एकाला कोणला. हं? नमस्कार. त्यांना जरा विचार आता लग्न चालू आहे, जरा विचार करू. बिल्ला काढा. आधी तू बोल मी बोल. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी जयसिंग मसा कांबळे, बर नंदेश्वर, माजी सरपंच. बरं आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले, कोणाचं सध्या वारं वाटते काय? सध्या वारं खांडेकरचं वारं जास्त आहे बघा त्या भागात. हा भोसे मतदारसंघात. बर एक- खांडेकरांच्या विरोधात म्हणजे एक बाईट फिरते किंवा त्यांच्या विरोधात एक फिरायला लागली. ऐका की खांडेकर बाहेरचे उमेदवार. ऐका बरं ठीक आहे. स्थानिक उमेदवार सुद्धा उभा राही नाही ते, बर का तर त्यांनी कामच जास्त केले ती सभापती असताना, आणि आमदार त्यांच्या पाठीचं असल्यामुळे उमेदवारी सुद्धा कोण त्याला त्याच्या विरोधात मिळत नाही.
तळ्यात मळ्यात चाललं आहे अजून त्यांचं. आणि आमचा तर प्रचार चालू आहे. 25% प्रचार भाजपच्या उमेदवारांनी केला आहे, म्हणजे सभापती खांडेकरांनी केलेला आहे. म्हणजे प्रचारात त्यांनी आघाडी हा, आघाडी घेतलेलं आहे. आणि ह्यांचा अजून उमेदवारच फिक्स नाही तर, म्हणजे कशामुळे नाही तर उमेदवार स्ट्रॉंग आहे. एक बाजू सभापती असल्यामुळे त्यानं कामं भरपूर केले त्या भागात, आणि आमदारची सत्ता असल्यामुळं म्हणजे एक नंबर काम आहे त्यांचं. हां, आता कुठली कुठली कामं झालीत काय? तर आमच्याकडे बघा, रस्त्याची कामं केली ती, परत घरकुलची कामं केली ती. आणि सभापती एक असा माणूस आहे, सर्व जातीला घेऊन चालणारा माणूस आहे ती. नुसतं धनगराचा म्हणून नाही त्याचा, सर्व जाती. आता माझ्यासारख्या सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही एक सांगितलं होतं सार्वजनिक काम, त्यांनी लगेच फोन करून लगेच करायला लावलं काम. म्हणजे काय नुसतं नंदेश्वर पुरतं बी नाही, खालच्या पूर्ण बोसे गटात तसंच आहे. आता दुसरा मुद्दा त्यांचा काय म्हणते, ते विरोधक परका आहे. अरे त्याचा बाप 25-30 वर्ष झाले या नंदेश्वरात, त्याला गावनागा ओळखतंय. त्याच्या वडिलापासून 25-30 वर्षाला त्याचं वडील इथं नंदेश्वरमध्ये त्यांचं दुकान होतं, सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलंय. धनगर समाज नंदेश्वरचा त्याला 100% 90% त्याला मदत करणार नंदेश्वरमध्ये. आता काल शनिवारी त्यांनी सहज आपली उगाच रॅली काढली, तर त्यांचा जो समाज आहे धनगर समाज म्हणते ते असं तसं पूर्ण समाज नंदेश्वरात त्यांच्या पाठीशी आहे. हां, फक्त उमेदवाराची जी आहे ते त्यांचं अजून तळ्यात मळ्यात चालू आहे, म्हणजे घ्यायचं का त्याच्या विरोधात न घ्यायचं का असा विषय चालू आहे. कशामुळे ती विकारला लागली का, तर त्यांना माहीत आहे सभापती ऐकत नाही. त्यांनी कामं केली ती, लोकापत्र पोचते ती, आणि कधी मंगळवेळात जावा. एक तर पंचायत समितीला गावणार सभापती, नसेल तर दुकानात, नसेल तर आमदार ऑफिसला. तसा हा विरोधकाचा उमेदवार कोण आहे सांगा मला. मी बी माझी सरपंच आहे, मला माहीत आहे राजकारण कसं करायचं असते ते. ह्याने इलेक्शन आलं का तेवढी येते ती, इलेक्शन आलं का मग माझा हिन माझा तीन माझा गट. आणि ह्यांना तिकीटसुद्धा कुठल्या पक्षाने दिलं नाही. भाजपवाल्यानं बी ह्यानं भाजपवाल्याकडे बी येऊन गेली, त्यांनी त्यांना हाकलून लावलं. आमची माणसं आहे, त्या आमचं उमेदवार आहे, तर आमचं सर्व आहे म्हणली. परत घड्याळकडे गेली, घड्याळवाल्याने बी दिलं नाही. परत तुमचं ती रिक्षावाल्याने इकडे, त्यांनी सुद्धा काय म्हणजे उमेदवारी दिली नाही त्यांना. मग ह्यांचं काय झालंय, माणसं कशी आहे ती नीट वागलं तर पक्ष म्हणतो ह्याला बाबा उभा करावं. आणि जर पक्षसंघ जर ही कोणाच्या नीट नसली तर पक्ष कशाला उभा करते हो. निवडून यायचं ह्याच्यात माझ्याकडं जाय दुसऱ्याकडं, असं चालत नसते राजकारण. आरोपाकडे कसं बघताय तुम्ही? परका उमेदवार ऐका की, चालू शकतो. विरोधकांचं कसं आहे माहिती आहे का, इलेक्शन आलं का म्हणते ते बघा मी असं आहे मी तसं आहे, त्यांनी काय केलं. अरे तुम्ही काय केलं सांगा की म्हणावं. या विरोधकांनी मला सांगावं, या बोशे गटातल्याने आमदारांनी ज्यादा कामं केली ती का त्यांच्या पक्षाने ज्यादा कामं केली ती त्यांचा जाहीरनामा तिने दावा. माझं तर असं मत आहे. ठीक आहे, नमस्कार. बोला की तुम्ही. अरे मी काय बोलू आता. चालू आहे काय? नाव सांगा. मी अशोक तुकाराम चौंडे. कसं बघताय सध्याचं वातावरण तुम्ही इलेक्शनचं? सध्याचं वातावरण अतिशय भाजपच्या बाजूनं पोषक आहे. प्रदीप खांडेकर हा उमेदवार जो आहे तो यापूर्वी पंचायत समितीचा सभापती होता. आणि सभापती असताना ज्या काळात तालुक्यातल्या सर्व झेडपी गट असो, पंचायत समिती गट असो, या सगळ्या गटातल्या लोकांची, विरोधक असो किंवा स्वतःच्या पार्टीचा असो, भेदभाव न करता त्यांनी जी कामं केलीत त्याची पोच नक्कीच बोशे गटात त्यांना मिळणार. विरोधातला उमेदवार पण तेवढा स्ट्रॉंग आहे म्हणते, चांगल्या संपर्कात आहे म्हणते. विरोधातला उमेदवार जरी स्ट्रॉंग असला तरी त्याचे मोठमोठे उद्योग आहेत. आणि उद्योग सोडून तो जनतेच्या कामासाठी वेळ देऊ शकत नाही. त्याच्या उद्योगाला संरक्षण म्हणून तो फक्त राजकारणाचा वापर करतो. उद्योगाला संरक्षण म्हणून राजकारणाचा वापर. कसं होईल वाटतं ह्या आरोपाकडे कसं बघताय तुम्ही? परका उमेदवार म्हणून आरोप करतात खांडेकरांवर. या तालुक्यात विधानसभेला राम साळे सांगोल्याचा होता, लक्ष्मण डोबळे अक्कलकोटचा, NS कांबळे बार्शीचा, बोराडेबाई सोलापूरची, भारत बालके सरकोलीचा. 5 आमदार जर या तालुक्याला परक्या तालुक्यातले चालत असतील तर प्रदीप खांडेकर का चालत नाही? यापूर्वी विष्णू शिंदे नावाचा एक झेडपी सदस्य, डोनतचा रहिवासी बोशे गटात निवडून आला. तो पुढे
जिल्हा परिषदेत मला वाटतं कुठल्या समाज कल्याण समितीचा सभापती झाला. त्याच्या अगोदर ज्ञानोबा ठेंगल, शिवाजी ठेंगलांचे वडील, ते या गटात निवडून आले होते, पंचायत समितीचे सभापती झाले. त्यावेळी झेडपीचा सदस्य पंचायत समितीचा सभापती होऊ शकत होता आणि त्यावेळी ते सभापती झाले. त्यावेळी दिलेला नंदेश्वरला जनावराचा दवाखाना आज सगळ्या लोकांना माहीत आहे. बाहेरच्या गटातून किंवा तालुक्यातून आलेले उमेदवार चालत नाहीत हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. स्वतःला मतदारसंघासाठी काहीच करता येत नाही अशा लोकांनी बाहेरच्या उमेदवाराबद्दल बोलू नये असं आमचं मत आहे. ठीक आहे, नमस्कार. आता वार मला काय बोलायचं काय उमेदवाराची नावं सांगू तुम्हाला. प्रताप प्रदीप खांडेकर आहेत. प्रताप खांडेकरकडे जाणार त्यांचं वार आहे. त्यांचं वार आहे. हा पण प्रदीप खांडेकर परका उमेदवार म्हणतात. म्हणणार ते म्हणणार काय म्हणाला तर आम्ही मत त्यांच्याकडे देणार आहे. बर हो, आम्ही त्यांचीच माणसं आहे. बर त्यांचीच माणसं आहे आम्ही. त्यांचीच माणसं, त्यांचं समर्थक. हा, त्यांच्या समोर धनगर समाजाचा विरोध आहेत म्हणतात गावातल्या. असतील हा, हा, हा. आम्ही आहे त्याकडे. बर. हा, ठीक आहे. मी परगावचं आहे. असू द्या, गाव कुठलं? खडकी. खडकी. ह्याच येते की बोशी जिल्हा परिषद गटात येते. हो, पलीकडे पलीकडे येते. तरी पण काय सध्या कोणाची हवा वाटते काय राजकारणाबद्दल विचारता का? राजकारणाबद्दल? आता सांगायचं जर म्हणलं ना, जनरली बर, जनरली सांगा. है ना, हम्म. आय लाईक म्हणतेच ना नरेंद्र मोदी जिंदाबाद आहे का नाही? बर चालच ना कोणाचं. बर मग तसं आता येतं तालुक्याच्या वतीनं दादाची लोकसंख्या भरपूर आहे असं सगळे जाणकार जायचे ना. बर. मी नसतो राजकारणात पण कल वाटतो तसा. काय म्हणणं आहे नागरिकाचं, बरोबर आहे ना? आमदार आवताड्यांच्या बाजून हा, असं वाटतं. ठीक आहे. काय नाव? भारत गरंडे. इथलेच का? हा, नंदेश्वर. बर. कसं आहे सध्या वातावरण नंदेश्वर? सध्या वातावरण सगळं प्रदीप खांडेकरच्या बाजूने. बर. प्रदीप खांडेकर यांच्या बाजून का वातावरण, म्हणजे कारण कसं? त्यांनी सभापती असताना भरपूर कामं केलेली. त्यानंतर नियोजनवर त्यांनी काम केलं आहे आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी ते पोचलेत. बर. त्यामुळं निधी हा भविष्य गटाला भरपूर दिला आहे त्यांनी. बर. जवळजवळ 14,000 घरकुलं दिलीत. ही जी दिसते गाळे विळे, ही रस्ता, ही त्यांच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून इथं कामं झाली. सगळं येणारा रस्ता, तुम्ही आलेला कॉन्क्रीट रस्ता, हाही सगळा आमदार साहेबाच्या माध्यमातून झालेला आहे. पाण्याचा प्रश्न मोठा एवढा सुटलेला आहे, काम चालू झालं आहे. त्यामुळे भरपूर कामं केली. गावात बुद्धविहार दिले 25 लाखाचं, वर अण्णाभाऊ साठेसाठी 20 लाख रुपये दिले. मध्ये ही गाळं दिसते ती समोर तुम्हाला 20 लाख रुपये आमदार साहेबांनी दिलेत. ही ब्लॉक ही दिसते ती सगळं आमदार साहेबांच्या माध्यमातून काम झालेत. 25 लाख रुपये ग्रामपंचायत कार्यालय सध्या दिले. भरपूर कामं दिली. बरं, आता सध्या एवढा इतका कोट्यावधी रुपयाचा निधी दिला, पण विरोधकांकडून प्रदीप खांडेकर हे परका उमेदवार म्हणून सध्या नेरेटिव्ह पसरवलं जाते. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. त्यांनी काम केलेलं एक नाही. त्यांनी फक्त त्यांची आम्ही केलेली कामं सांगावं आणि पुढं काय करणार आहे हे सांगायला पाहिजे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. परका एकच एवढा मुद्दा आहे, दुसरं काय सांगणार आहे? त्यांचं काम आहे का? त्यांनी काम बाबा नंदेश्वरमध्ये एक काम केलेलं त्यांनी सांगावं किंवा बाहेरच्या गटात सगळे केलेलं काम सांगावं. त्यांच्याकडे मुद्दा नाही तर काय सांगायचं काय? एकच तेवढा मुद्दा आहे, परका म्हणायचं. बरं, परका कसा? सभापती तालुक्या सभापती म्हणजे परका असतो का? तालुक्या सभापती सगळ्या तालुक्याचा असतो का कुठल्या एका गावाचा ह्याचा असतो? सभापती असल्यामुळे सर्व भागात आणि प्रत्येक आमदार साहेबाबरोबर प्रत्येक खांद्याला खांदा लावून काम केले त्यांनी. कुठं मयत व्यक्ती असो कुठं असो त्यांच्याबरोबर प्रत्येक घरात पोचले. इथली प्रत्येक व्यक्ती त्यांना नावाने शिवळते. कुठं बी रस्त्यावर त्यांना अडवू शकते, बोलवू शकते. तसं बसू पाटील ह्या नंदेश्वरात किती वेळा आला आहे हे तेवढं त्यांनी सांगावं. किती वेळा आला आहे, मी कोणाला भेटलो, कोणा घरी गेलो, त्यांनी सांगावं. एवढं त्यांच्या कुणी बी सांगावं माणसं आहे. त्यामुळं परका ही मुद्दा, त्यांच्याकडे मुद्दा तर काहीच नाहीत सांगायला. कोण वर हे नाही. आता गट ती नाही, अजूनही मेळ नाही त्यांचा, कुठं काय नाही, काय सांगणार काय? एकच विषय एवढा परका म्हणाय. काम आहे का त्यांचं? काय तुम्ही असेल तर सांगा एखादं काम केलेलं. काय बाबा काम आम्ही हे केलं आहे म्हणून त्यांचं एक बाबा सांगा कुठलं काम असलं. काय सांगणार मग दुसरं? पुढं काय करणार आहे हे सांगत नाही ती.
कुठलं त्यांच्याकडे हीच नाही तर वर कोण नेता आहे कोणाकडे जाणार आहे ती काय सांगू शकत नाही. एवढंच एका मुद्द्यावर आपलं परका म्हणायचा विषय संपवाय. ठीक आहे. नमस्कार. नाही बोलत. स्टॉप करा. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अनिल राजाराम गरंडे. इथलंच का तुम्ही? हां, नंदेश्वरचं. बरं, कसं वातावरण आहे जिल्हा परिषदचं काय? जिल्हा परिषद वातावरण चांगलं आहे. सभापती प्रदीप खांडेकरला चांगलं आहे. खांडेकरांना? हो. कशावरनं खांडेकरांना सांगा? कामाचा माणूस आहे ती. बरं हां, कामं केली. आम्ही विरोधात असताना आमची कामं केली त्यांनी बऱ्यापैकी. बरं 2017ला सभापती साहेबांच्या विरोधात होतो आम्ही. 2017ला मी सरपंच पद भुसवलं आहे गावचं. बरं आम्ही सभापतीच्या विरोधात होतो त्यावेळेस. बरं तरी पण आमची भरपूर प्रमाणात कामं केली त्याने. बरं. आता कामाचा माणूस निवडायला पाहिजे ना. त्यांनी कामं केले म्हणजे त्यांची परतफेड करायला लागते आपल्याला आता. हां. आता त्यांच्यावर आरोप होती परका उमेदवार आहेत. कुठला प्रकार? त्यांनी सगळ्यात लास्टच्या माणसाचं काम केलेलं आहे. त्यामुळे कामाचा माणूस आहे. परका म्हणजे काय पाकिस्तान आला आहे. ज्यावेळेस कामं करत होता त्यावेळेस परका नव्हता. आणि ह्यानं घेतलं स्थानिक पण काय केलं काम ते माहीत सुद्धा नाही कोणाला माणूस अजून. हां, प्रत्येक वेळेला तेच पुढं. आता त्यांच्या विरोधातले बसवराज पाटील हे सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी ताकदवर उमेदवार आहेत. कशी होईल वाटते फाईट तुम्हाला? ताकदवर झाला ते घरापुरतं ताकदवर. बरं लोकांना माहिती पाहिजे ना त्याची ताकद. ते माणूसच माहीत नाही तर ती बसवराज पाटील. बरं हां, इथं शेवटच्या माणसापर्यंत पोचलेला सभापती स्वतः. हां, इथं तुम्ही कोणाला जर विचारलं जाऊन तर सभापती म्हणणार. बरं प्रत्येकाला माहीत आहे माणूस ना. हां, 10 तास त्या माणसानं वेळ दिलेला आहे. तर पंचायत समितीपाशी काय पडून असावे सभापती. प्रत्येक शेवटच्या म्हणजे गोरगऱ्यापर्यंत पोचलेला स्वतः. आता किती आहे मतदान? किती आहे तुमच्या नंदेश्वर? नंदेश्वरमध्ये आमच्या 6,000 आहे. 6,000 मतदान आहे. हो.